आतिश भांबरे याने स्वतः कर्णधार आहे संघाचा आणि जो निर्णय घेतला मला सलामीला येण्याचा त्यावेळी संघासाठी काय बऱ्याचशा आशा आणि अपेक्षा असणार आहेत. गावदेवी अंजूर संघाच्या गोलंदाजांसाठी एक सुवर्ण संधी आहे. सामना सुरू होण्यापूर्वीच रिस्की बॉईज आणि फायटर ग्रुप यांच्याकडून 3,333 रुपये हॅट्रिकसाठी, विकेट हॅट्रिकसाठी, प्रत्येक हॅट्रिकसाठी. एक गोष्ट होईल की जर हॅट्रिक संपादन केली तर एकतर गावदेवी अंजूर संघाच्या खेळाडूंचं बँक बॅलन्स वाढेल आणि विजय प्राप्त करण्याची संधी त्यांना जास्त मिळू शकते. दोन गोष्टी होऊ शकतात. अगदी बरोबर डॉक्टर गवली सर. हे असे पाठीरेखे असतात ते निश्चितच त्यांना जास्त पुढे घेण्याचा प्रयत्न करतात डॉक्टर गवली सर. आणि आपण बघितलं ते ओपिनियन दिले होते जितू याने. त्यांनी सांगितलं की आमचे पाठीरेखे असे आहेत, कुठेही सामना असला की बाईक घेऊन भरपूर लांब देखील येतात, पनवेल रायगड मध्ये देखील. म्हणजे एक आवडता संघ आहे. गावातील सर्व स्टार आपण बघतोय. संदेश आवडतापेक्षा संघ जेव्हा चांगली कामगिरी करतो तेव्हा त्यांचे पाठीरेखे मोठ्या संख्येने त्यांच्याबरोबर उपस्थित असतात. आणि ते आपण बोलतो ना मिलीजुली सरकार आहे, तीच आपल्याला पाहायला मिळते डॉक्टर गवली सर. अंजुरा असा संघ आहे, संपूर्ण जे प्लेयर आहे ते एकत्र खेळतायत आणि चांगला परफॉर्मन्स करतायत. आणि आता मात्र पाहूया आपण सन्माननीय आदित्य ठाकरे चषक 2017 आजचा पहिला सामना आपण पाहतोय. शिलूमाता वल आणि गावदेवी अंजूर त्यांच्या नावापुढे निश्चितच हार नाही त्यांना मंजूर. पाहूया काय सुरुवात होत आहे. पहिल्या इनिंग साठी ज्याने 3 वर्ष गाजवलेले आहेत, मी तर म्हणेल डॉक्टर गवली सर आणि वरिष्ठ कॉमेंटर आहेत. कोणीही त्यांची जागा घेणार नाही भिवंडीमध्ये, असे आमचे कॉमेंटर डॉक्टर गवली सर. धन्यवाद संदेश पाटील. सामना सुरू होण्यापूर्वी ज्या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत ते म्हणजे जाणता राजाचे सर्वे सर्वा आणि विभाग प्रमुख रमेशजी तरे आणि अमेय कारभारी यांनी खारबावरनं खास करून आतिश भांबरे तसेच शेलूमाता वर्ल्ड संघाला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद अमेय कारभारी, धन्यवाद रमेशजी तरे. आपलं हार्दिक स्वागत आहे. निलेश पाटील आपलंही हार्दिक स्वागत आहे. निलेश पाटील यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी खूप अपार मेहनत घेतलेली आहे. खास करून आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. जितेश म्हात्रे यांनी देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत गावदेवी अंजूर या संघाला. शुभेच्छांचा निश्चितच प्रतिसाद मिळतोय गावदेवी अंजूर संघाला. सामन्याला सुरुवात होत आहे. पंच ग्राउंड मध्ये समलोक कक्षामध्ये डॉक्टर गवळी सर. क्षेत्ररक्षण लावलं जातंय. आपण बघितलंय क्षेत्ररक्षण एक शॉर्ट दरम्यान, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हरला प्रीतम, एक मिड ऑफ थोडासा वाइडिश मुकेश मिडॉनला आहे, एक शॉर्ट मिड विकेट अजित आहे, अजित डाकी एसटी पासून दूर एसटी रक्षक, शॉर्ट फाईन लेग आणि 2 क्षेत्ररक्षक जे आहेत ते सीमा रेषेवर. चेंडू आणि जोरदार अपील केले जात आहे, जोरदार अपील केले जाते. मात्र पंचाने अपील फेटाळलेला आणि लेगबाचा इशारा करतायत. चेंडू थोडासा उजवीष्टी सोडून जात होता. भरपूर जोरदार आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर एक जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर निघून मारला होता आणि पंचाने चांगला डिसिजन दिलेला आहे. एक्स्ट्राची मदतीने खाता खोलारी शेलूमाता वर्ल्ड संघात. प्रदीपजी चौधरी त्याचबरोबर लक्ष्मणजी चौधरी यांच्याकडून या आयोजनाला दिना पाटील साहेबांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. धन्यवाद प्रदीपजी चौधरी. आपलं हार्दिक स्वागत आहे. पहिला चेंडू खाली राहिला होता संदेश आपण बघितलं. मात्र चेंडू जर बघितला थोडासा उजवी सोडून जात होता. अपील केलं होतं गोलंदाजांनी सहकाऱ्यांकडून. मात्र पंचाने अपील फेटाळलं होतं आणि लेगबायच्या रूपाने शुभारंभ होतोय तो शेलूमाता वर्ल्ड संघाचा. आपण बघितलं पहिला चेंडू पडला, त्यानंतर जोरदार अपील विश्वास म्हात्रे यांनी. मात्र त्यांचे जे काही क्षेत्ररक्षक होते 38 सर्कल मध्ये ते देखील उत्साहित झाले होते डॉक्टर गवली सर.
राकेश चौधरी यांनी श्रीमंत वर्ल्ड संघाला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. कित्येक शुभेच्छा आहेत त्या दोन्ही संघासाठी. मात्र या शुभेच्छांचे रूपांतर विजयामध्ये होते का बघायचंय. दोन्ही संघाचे पाठीराखे ज्याप्रमाणे मैदानावर आहेत तसेच मैदानाच्या बाहेर म्हणजे युट्यूबच्या माध्यमातून टीव्ही सेटच्या माध्यमातून सुद्धा सामने पाहत आहेत. मोठ्या प्रमाणात दोन्ही संघाचे पाठीराखे आहेत. विश्वास याला मात्र चेंडू आले काय सॉफ्ट डिस्मिसल. सहज सोपा सुंदर झेल शॉर्ट स्क्वेअर लेगला. शॉर्ट बॉल होता. टर्न करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या वरून खेळण्याचा प्रयत्न मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगला एक चांगला झेल आणि अतिशय महत्वपूर्ण सफलता आपल्या संघाला मिळवून देतो विश्वास. जो विश्वास कर्णधाराने दिला होता विश्वासाकडे चेंडू दिला होता आणि चांगला विकेट काढून दिला तो म्हणजे इनफॉर्म फलंदाज आतिश पाटील याचं महत्वाचं विकेट घेतलेलं आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळते गावदेवी अंजूर संघाची. आतिश शून्यावर बाद झालेला आहे. 1-1 अवंतर जोपान एक धाव मिळाली होती आणि 1-1 चांगली सुरुवात गावदेवी अंजूर संघाची. आणि आता मात्र फलंदाजी करण्यासाठी तो वैभव. आतिश पाटील याच्याकडनं खूप अपेक्षा होत्या मात्र अपेक्षा भंग झालेल्या त्यांच्या सहकाऱ्यांचा त्याचबरोबर त्यांच्या पाठीराख्यांचा. आता मात्र वैभव येतोय. वैभव एक युवा फलंदाज आहे त्याला जी बढती दिलेली आहे फलंदाजी करण्यासाठी त्याचा फायदा कशा प्रकारे उचलते बघायचंय. विश्वास याला कट केलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. स्वतःला झुकून दिलं होतं आणि मी तर म्हणेन की आपल्या संघासाठी 2 धावा वाचवलेल्या आहेत. कारण कदाचित चेंडू जर अडवला नसता तर चेंडू हा डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर गेला असता. स्वतःला झुकून दिलं होतं. लोळण घेत चेंडूला अडवलेला आहे आणि आपल्या संघासाठी 2 धावा वाचवतोय प्रीतम. धावसंख्या झालेले 3. विश्वास यावेळेला मात्र ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू मात्र जातोय गलीकडे. एकच धाव मिळते. धावसंख्या होती 4. 1-4. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी अचूक टप्पा लाईन लेंथ चेंडूचा वेग हे चारही गोष्टी बघायला मिळतात पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. विश्वास याला मात्र पुल केलेला आणि पॉवरफुल डीप स्कोअर लेग सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. सुपर षटकार पाहायला मिळतोय डॉक्टर गवली सर. ज्या प्रकारे आतिश भामरे हे तुटून पडले होते विश्वास मात्र्यांच्या या चेंडूवर आणि चेंडूला बहुतेक सर हिमालय पर्वतच्या वरती गेलेला आहे चेंडू सर. म्हणजे मोठा फटका मी म्हणेल पहिल्या इनिंग मध्ये. शॉर्ट बॉल होता आणि इतके वेगात पवित्रा बदलला होता. हे फार महत्वाचं असतं. जणू काय अगदी आंतरराष्ट्रीय खेळामधलं जे क्रिकेटला त्याप्रमाणे आतिश भामरे यांनी बघितले संघाचा कर्णधार आहे. अतिशय सुंदर फटका ताकदवर फटका खेळला होता. चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जाणारा षटकार. पुन्हा एकदा स्लॉग बॅक टू बॅक दुसरा षटकार. बॉम्बे स्टाईल लाव. मी म्हणेल आतिश भामरेची स्टाईल आहे बॉम्बे स्टाईल नाही सर. ज्या प्रकारे 2 षटकार ठोकलेले आहेत पहिल्या 4 चेंडूमध्ये चांगली गोलंदाजी मी म्हणेल. त्यानंतर 2 चेंडू मोठे फटके आतिश भामरेच्या बॅटमधून. महेंद्रजी पाटील जे ओंकार युवा सेवा संस्थेचे कार्याध्यक्ष आहेत तसेच दिव्यामृत ड्रिंकिंग वॉटरचे प्रोप्रायटर त्यांचं आगमन झालेलं आहे. महेंद्रजी पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. बॅक टू बॅक 2 षटकार मारले आहेत. काही फरक पडत नाही. आतिश शून्यावर बाद झालेले आतिश पाटील. आतिश भामरे आपला नैसर्गिक खेळ करताना दिसतोय. बॅक टू बॅक 2 षटकार. 4 चेंडूचा खेळ चांगला झाला होता मात्र
शेवटच्या 2 चेंडूमध्ये 2 षटकार मारल्यात आणि आता मात्र संघ चांगल्या स्थितीमध्ये आलेला आहे का धाव संख्या झाली 1/16. जबरदस्त सुरुवात मी म्हणेल पहिल्या षटकामध्ये शिवमाता वर्ल्ड संघाची. कर्णधाराने जो सर परिवर्तन घेतलेला आहे 4 षटकामध्ये मला तरी वाटतं सर 60 या 65 धावा पाहायला मिळतील आपल्याला. तसे ओपिनियन देताना सांगितले होते आतिश भांबरे यांनी की आम्ही 50 पेक्षा जास्त धावा लक्ष देण्याचा प्रयत्न करू, टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करू. सुरुवात चांगली झालेली आहे. एक फलंदाज जरी बाद झालेला असला तरी मात्र धावसंख्या आहे 16. अगदी बरोबर, कारण की सुनील घरत फॉर्म मध्ये आहे, मुकेश फॉर्म मध्ये आहे, जितू देखील फॉर्म मध्ये आहे. सर जितू यांचं एक बाली ट्रॉफी मध्ये एक निश्चितच चांगली फलंदाजी केली होती. वेलकम ज्ञानदेव पाटील वेतनाई दापोडेचे आपलं हार्दिक स्वागत आहे. ज्ञानदेव पाटील यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी एक अपार मेहनत घेतलेली आहे. महेंद्रजी पाटील आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. ओंकार युवा सेवा संस्थाचे कार्याध्यक्ष, दिव्य अमृत ड्रिंकिंग वॉटरचे प्रोप्रायटर. आजी देतोय लसित मलिंगाचा साईड आर्म गोलंदाजी बघायला मिळणार आहे. हा चेंडू मात्र ड्राईव्ह केलाय. चेंडू मिडॉनला जातोय, डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, धोकादायक ठरू शकतोय आणि फलंदाज धाव बाद. आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक. युवा सेना, 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 युवा सेना. माझा चित्तफळीचा हिंदुत्वाचा एकजुटीचा. अतिशय नाराज त्या ठिकाणी आतिश. दुसरी धाव घेण्याचा जो प्रयत्न केला होता, धोका पत्करला होता. खरं तर चेंडू 30 सर्कलच्या आतमध्ये होता, पण या ठिकाणी दाद द्यावी लागेल. मुकेश याची दाद द्यावी लागेल, कारण मुकेश जवळपास लॉंग ऑनला उभा होता आणि जवळपास डीप मिड ऑन नव्हे तर जवळपास 30 सर्कलच्या जवळ येऊन त्यांनी चेंडू अडवला होता आणि ज्या विकेटची आवश्यकता होती गावदेवी अंजीर संघाला ती विकेट प्राप्त केलेली आहे. सतरा धावसंख्येवर दुसरा फलंदाज बाद झालेला आहे. आता मात्र खेळण्यासाठी येतोय यतीन येतोय. आई देवी वडुनगर संघ कर्णधाराने संपर्क साधायचा आहे. अजित रिव्हर्स शॉट खेळलेला आहे. चेंडू जातोय, सरळ जातोय तो मिड ऑफ, पुन्हा डीप मिड ऑफला. खराब क्षेत्ररक्षण होतोय. मराठी कुणाला त्या ठिकाणी खराब क्षेत्रकडे 2 धावा पूर्ण होत आहेत. धाव संख्या झाली 19. सलामीची जोडी तंबूत परतलेली आहे. आतिश पाटील आणि आतिश भांबरे. आतिश भांबरे या दुर्दैवीत्या बाद झाले, धावबाद झालेला आहे. अजित यावेळेला मात्र चेंडू थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर जातोय, खाली जातोय आणि सरळ निघून जातोय तो यष्टी रक्षकाच्या हातात. संदेश आपण पाहतोय साईड आर्म गोलंदाजी जेव्हा होते ते बऱ्याचशा वेळेला चेंडू खाली जातात. अगदी बरोबर. आणि नामांकित असे गोलंदाज आहेत भिवंडीचे, लतीश मलिंगा म्हणतात त्यांना. चांगली गोलंदाजी. अजित याला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू जातोय तो मिड ऑफला थोडासा वाईडिश आणि तोपर्यंत चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत मग स्ट्राईक रोटेट करण्याची संधी मिळते फलंदाजाला. 1 धाव मिळते. धावसंख्या होती 20. चांगली धावसंख्या मी म्हणेल. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे, अजूनही काही चेंडू टाकण्याचे बाकी आहेत. गोलंदाज अजित हा गोलंदाजी करतोय. पण एक गोष्ट मात्र नक्कीच आहे संदेश की 50चा आकडा त्यांना पार करावा लागेल, अन्यथा क्षेत्ररक्षण करताना एक जबरदस्त मानसिक दबाव येऊ शकतो शिरोमता वर्ल्ड संघावर. अगदी बरोबर. चांगली गोलंदाजी देखील आहे वर्ल्ड संघाकडे, मात्र धावा ज्या आहेत जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करावा लागेल. आता मात्र खेळण्यासाठी सज्ज होतो यतीन. डावखुरा शेरीदार फलंदाज. यावेळेला मात्र पुण्याच्या बॅट धावबाद खेळायचा प्रयत्न. समन्वय नाहीये, तालमेल नाहीये, यस नो वेट या 3 गोष्टी बघायला मिळत नाहीये, त्यामुळे धाव मिळत नाही. निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती. आपण म्हणतो थोडीशी मिस फील्ड झाली का एक 34 धाव पूर्ण होत आहे, पण आपल्याला असं पाहायला मिळत नाहीये. थोडीशी मिस फील्ड झाली होती, त्याच्यामध्ये पुरेपूर फायदा घेता आला नाही फलंदाजांना. महेंद्रजी पाटील आमच्या
कॉमेंट्री बॉक्समध्ये आपलं हार्दिक स्वागत. आणि प्रेक्षकांसाठी आज सीमारेषेच्या बाहेर जर आपण झेल घेतला तर आमचे सन्माननीय महेंद्रजी पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचे प्राइज देण्यात येईल. हा चेंडू आडव्या बाटने खेळायचा प्रयत्न, ब्लाइंड स्विंग, यालाच म्हणतात ब्लाइंड स्विंग. डोळे बंद करून फटका खेळण्याचा प्रयत्न. अगदी बरोबर 2 षटक बरोबर समाप्त झालेला आहे डॉक्टर गवली सर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20 म्हणजे 10.00 सरासरी प्रत्येक षटकामागे ठेवताना आपल्याला पाहायला मिळते. मी तर म्हणेन की चांगली गोलंदाजी म्हणता येईल, कारण क्रिकेटसाठी पोषक वातावरण आहे, लख सूर्यप्रकाश आहे, फास्ट आउटफील्ड आहे. त्यावेळी 20 धावा दिल्यात आणि संघाचे प्रमुख फलंदाज बाद झालेत, आतिश पाटील आणि आतिश भांबरे. आणि मी हे देखील म्हणेल जवळजवळ 2 षटक टाकलेले आहेत, 11 मिनिटं खर्च केलेले आहेत अंजूर संघाने. म्हणजे एक याची चांगला संघ मी म्हणेल गावदेवी अंजूर संघ, कारण की 11 मिनिटांमध्ये 2 षटक टाकले डॉक्टर गवली सर. स्ट्रॉंग बॅटिंग नाही ना पाहिजे खरं तर. शिरमता वर्ल्ड संघाकडे अजूनही डेंजरमॅन प्रतीक भोईर यायचा बाकी आहे, पण डावखुरा फलंदाज येतील याला जी संधी दिली पिन चिटिंग करण्यासाठी त्याने फायदा उचललेला नाहीये. 2 चेंडू डॉट खेळलेले आहेत. निश्चितच tennis.in असं म्हटलं जातं आणि इथे डॉट डॉट पाहायला मिळतं. डॉक्टर गवली सर येतील याच्या नावापुढे. तर 2 षटकांचा खेळ पूर्ण होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 2 बाद 20. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 2 षटकामध्ये काय होतंय हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक यंग अँड डॅशिंग, आणि ज्यांना क्रिकेटची खूप खूप माहिती आहे, तसेच ते भिवंडी टेनिस क्रिकेट .in चे शिल्पकार आहेत माझे सहकारी समालोचक संदेश पाटील भिवंडीकर. धन्यवाद डॉक्टर गवली सर. 2 षटकाची समाप्ती. धावफलक आपण पाहतोय 20 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पहिला चेंडू जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. हवं तसा बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही, स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये चेंडूला फील्ड करतोय, त्यावर एकच धाव मिळेल. लेगबाचा इशारा करतात पंच. धाव संख्या 1 ने पुढे होते 21. 21 लॉस ऑफ 2 विकेट शेलूमाता वल. नाणेपैकी आपण पाहतोय जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करताना अंजूर संघाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे डॉक्टर गवली सर. अगदी बरोबर, कारण तिसरं षटक हे मार्गस्थ आहे आणि धावसंख्या झालेली आहे 2 बाद 21. कुणाल एक्सप्रेस गोलंदाजी करतोय, अतिशय वेगात गोलंदाजी करतोय. अगदी बरोबर आहे. कुणालकडे देखील भरपूर अनुभव आहे गोलंदाजीमध्ये. आपण हा सामना पाहतोय अंजूर विपक्ष वल हा सामना आपण पाहतोय. कुणाल राईट आर्म ओव्हर द विकेट मान्यवर कक्ष कडून जातोय. सामना करतो डावखुरा त्याचा फलंदाज खेळपट्टी वैभव. आता मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर निघाला होता आणि चेंडू जो आहे एसटीच्या वरतून गेलेला आहे. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय डॉक्टर गवली सर. लेंथ आणि लाईन व्यवस्थित ठेवताना गोलंदाज कुणाल. आताचा चेंडू जर आपण बघितलं तर शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, आणि जवळपास डावी जी एसटी आहे डावी एसटीच्या वरून हा चेंडू निघून गेलेला आहे. आणि गोलंदाजाने चेंडू ज्यावेळेस डॉट केला त्यावेळेस आपण बघितलं टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला या चेंडू मागे. म्हणजे चांगली गोलंदाजी होते. तिसऱ्या षटकामध्ये थोडस दबावामध्ये जातोय आता मात्र शेलूमाता वर्ल्ड संघ. कुणाल राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करतोय डावखुरा त्याचा फलंदाज वैभव. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर येतोय. पहिल्या टप्प्यानंतर जातोय का पाहूया पंच काय इशारा करतायत. 4 धावांचा इशारा करतायत. सुंदर असा फटका बॅटमध्ये निघतोय. कशा प्रकारे लॉंग ऑन सीमारेषेवर जी सीमारेखा आहे सीमारेखेच्या काही इंच आतमध्ये हा चेंडू पडलेला आहे आणि एका टप्प्याने सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे. अगदी बरोबर. कुणाल पुन्हा एकदा पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. जोरदार अपील होतोय. पंच फेटाळू लागतायत. लेग बायचा इशारा करतायत. थोडस लेग स्टंपच्या बाहेर निघून मारला होता पंच इशारा करतायत. एक्स्ट्राची मदत होते. धाव संख्या होते ती 26. 26 लॉस ऑफ 2 विकेट शेलूमाता वल. टॉस हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते शेलूमाता वर्ल्ड संघ. डॉक्टर गवली सर अजूनही मी म्हणेल या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत गोलंदाज कुणालाचे. म्हणजे एकंदरीत 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 8 चेंडू मध्ये जवळजवळ 30 धावा जमा कराव्या लागतील. पुन्हा एकदा सुंदर फटका, मोठा फटका. चेंडू मिड विकेटच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार.
या षटकाराने आता मात्र धावसंख्या झटपट पद्धती म्हणजे 32 धावा. जंटी आपलं मी आभार व्यक्त करतोय. कुणाल पुन्हा एकदा मोठा फटका, पुन्हा त्या दिशेला चेंडू जातोय आणि आमचे प्रेक्षक प्रयत्न करतायत कॅच घेण्याचा. पंचांचा इशारा षटकार. बिग बिग आणि बिग. ठेवलेले आहेत आमचे सन्मान्य महेंद्रजी पाटील जे कार्याध्यक्ष आहेत ओंकार युवा सेवा सामाजिक संस्थेचे, त्याचबरोबर दिव्यामृत ड्रिंकिंग वॉटरचे प्रोप्रायटर आहेत. त्यांनी प्रेक्षकांना सुवर्ण संधी ठेवलेली आहे. आपण जर सीमारेषेच्या बाहेर झेल घेतला तर 500 रुपयाचं पारितोषिक. धावसंख्या आपण पाहताय 38 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत. आता पाहूया आपण शेवटच्या षटकामध्ये काय रणनीती असेल अंजूर संघाची. ज्या प्रकारे धावा बनतायत आपण बघितलं. तिसरं षटक अजितेचं अतिशय सुंदर, फक्त 4 धावा दिल्या होत्या. विश्वास मद्रेने पहिलं षटक टाकलं तर पॉवर प्लेचं, त्याच्यामध्ये 16 धावा दिल्या होत्या आणि कुणाल तब्बल 18 धावा खर्च करतात. डॉक्टर गवळी सर म्हणजे अजित जो आहे गोलंदाज, त्यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे. एक चांगली रणनीती संदेश पाटील आपण पाहतोय की आतिश पाटील, आतिश भांबरे लवकर बाद झाले होते. वैभव मात्र अँकर रोल करतोय आणि चांगली फलंदाजी करतोय आणि ही यालाच मध्ये सांघिक कामगिरी. वेलकम मोहनजी भोईर, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. ज्येष्ठ समालोचक आहेत आणि परम मित्र देखील आहेत आमचे. पुन्हा एकदा सामना सुरू होत आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 38 होत आहे. शेवटचं षटक असणार आहे तो म्हणजे शेलूमाता वर्ल्ड संघाकडे आणि स्ट्राईकवर फलंदाज असणार आहे म्हणजे तो यतीन. पाहूया यतीन किती धावा जमा करतो आपल्या संघासाठी शेवटच्या षटकामध्ये. गोलंदाज गोलंदाजीच्या मार्गावर येतोय. अलंकार येतोय. पहिला चेंडू सुरेख चेंडू ब्लॉक हॉल मध्ये चेंडू होता. फॉलोथ्रोमध्ये चांगला फील्ड होत आहे. व्यवस्थित कलेक्ट करू शकत नाही आणि एक धाव, चौथी धाव पूर्ण करतायत. रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते डॉक्टर गवळी सर. जी आमच्या समालोचक कक्षासमोर जी टेम्पो उभी आहे प्लीज आपण ती हटवायची आहे तिथून, कारण की आम्हाला ग्राउंड जो आहे दिसत नाहीये. गोलंदाज गोलंदाजी करतोय अलंकार. ग्राउंड मध्ये आपण पाहतायत दोन्ही पंच नामांकित असे पंच आणि बलाढ्य संघाची जी लढत चालू आहे ती म्हणजे गावदेवी अंजूर शेलूमाता वल. शेलूमाता वल हा संघ टॉस हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय. धाव फलकावर धावा ज्या आहेत 39. अलंकार राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करतोय फलंदाज वैभव. हॅट्रिकवर आहे. मोठा फटका बॅट मधून निघतोय. पाव्या पंच काय इशारा करतायत. षटकार आणि अशा प्रकारे हॅट्रिक पूर्ण होते फलंदाजाची. करणारा 10वा फलंदाज आहे वैभव. हा 10वा फलंदाज ठरलेला आहे षटकारांची हॅट्रिक पूर्ण करणारा. सर मी तर म्हणेल हवेच्या विरुद्ध षटकार मारलेला आहे. म्हणजे असा फलंदाज मी म्हणेल याच्या समोर हवा आणि दुवा काम नाही करणार सर. इतका वेगाने षटकार आहे आपण पाहतोय. त्याचे कारण म्हणजे शफल क्रॉस झाला होता. अचूक टायमिंग, फुटवर्क, चेंडूवरली नजर आणि चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे ताकद. या 4ही गोष्टीचा मिलाप झाला होता. अगदी बरोबर. आणि 370 षटकार झाले आतापर्यंत. 370 डॉक्टर गवळी सर या स्पर्धेमधील जबरदस्त षटकार मी म्हणेल. फलंदाज वैभव हॅट्रिक साजरी करते. म्हणजे कर्णधाराने जी निश्चितच अपेक्षा केली होती त्याच्याकडून ती पूर्ण करताना वैभव पुन्हा खेळण्यासाठी सज्ज होत आहे. गोलंदाज अलंकार. आपण पाहताय ठीक दापोडे गावाच्या एन कडून येतोय गोलंदाज. सामना करतोय वैभव. आता मात्र थोडासा लेग ब्रेक केला होता मात्र बॅटवर घेतोय पुन्हा. एकदा पूर्ण केली जाते. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत.
थोडस मात्र आता दबावामध्ये जातोय गावदेवी अंजूर संघ. काय वाटतं सर, ज्या प्रकारे फलंदाजी चालू आहे शेवटच्या षटकामध्ये वैभव याची? असं वाटतं पहिल्या 2 षटकापर्यंत अतिशय चांगली गोलंदाजी, मात्र वैभव याने खास करून तिसऱ्या षटकामध्ये आक्रमण केलं होतं आणि या षटकामध्ये चांगली फलंदाजी करतोय. 47 धावफलक आपण पाहतायत, 47 लॉस ऑफ 2 विकेट्स. शेवटच्या षटकाचा खेळ चालू आहे. अलंकार गोलंदाजी करतोय. समोर असणाऱ्या पुन्हा एकदा खेळण्यासाठी वैभव, एक जबरदस्त फलंदाजी होते. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न निश्चितच बोल्ड झालेला आहे. मधली एष्टी वाकुली जाते फलंदाजाची आणि हा तिसरा झटका लागतोय तो म्हणजे शिवमाता वर्ल्ड संघाला. वर्ल्ड संघासाठी काय वाटतं डॉक्टर गवली सर, वैभवने ज्या प्रकारे फलंदाजी केलेली आहे, आउट होण्यापूर्वी त्याने 27 धावा तब्बल 12 चेंडू मध्ये काढलेल्या, म्हणजे चांगला परफॉर्मन्स केलेला आहे तो म्हणजे वैभव याने. समालोचक कक्षामध्ये निश्चितच माझे परममित्र राजू पाटील, त्याचबरोबर निलेश पाटील आहेत, मोहन भुईर आणि डॉक्टर गवली सर, त्याचबरोबर दोन्ही संघाचे दोन्ही ट्रेल्स आहेत. तर पाहूया शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. आमचे गुणलेखक सांगत आहेत राजू पाटील, जे आदर्श शिक्षक देखील आहेत, ते सांगत आहेत 2 चेंडू मध्ये जर 10 धावा जरी झाल्या तर एक मोठं आव्हान पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज अलंकार, पुन्हा एका स्टॉप स्लिप करण्याचा प्रयत्न, कार्पेटची साईन चेंडू जातोय, स्केअरलेग क्षेत्रामध्ये जातोय डीप मध्ये, मात्र दुसरा धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये रनआउटच्या स्वरूपात बाद होते तो म्हणजे प्रतीक. डीप मध्ये आणि चांगला थ्रो वेगवान आला होता आणि दुसरा धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये प्रतीक बोईरा बाद होते. सर एक थोडीशी चुकी केली मी म्हणेल प्रतीक याने, कारण की लेट देखील आला आणि रनआउट झाला, निराश केला आपल्या संघाला. काय वाटतंय सर या षटकाबद्दल, ज्याच्यामध्ये धावा पण बनतात आणि विकेट देखील पडतात? त्याचं कारण शेवटचं षटक आहे, स्लॉग ओव्हर आहे, त्यामुळे सातत्याने धावा घेण्याचा प्रयत्न केला. त्याने बऱ्याचशा वेळेला असं होतं की स्लॉग ओव्हर मध्ये विकेट जर तुमच्या हातात असतील तर मात्र एक रिस्क घेण्याचा प्रयत्न नेहमीच केला जातो. मोठे फटके खेळण्याचा ज्याप्रमाणे प्रयत्न असतो त्याप्रमाणे एका धावेचं रूपांतर 2 धावात करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो. आता मात्र शेवटचा चेंडू असणार आहे, खेळपट्टीवर नवीन फलंदाज असणार आहे. पाहूया काय होतं या शेवटच्या चेंडूवर. गोलंदाज अलंकार पुन्हा एकदा दापोडे एंड करून येतोय, खेळण्यासाठी सज्ज होते खेळपट्टीवर परेश, त्याचबरोबर प्रशांत, असे चांगले फलंदाज अजूनही आहेत. आता शेवटचा चेंडू आहे, पाहूया परेश या चेंडूचा कोणत्या प्रकारे समाचार घेतोय. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा आणि यष्टकाच्या हातामध्ये जातोय आणि फलंदाज बाद होत आहे. डॉक्टर गवली सर, 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. धाव फलकावर आपण धावा बघितल्या, 48 आणि 49 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे आणि त्या आव्हान चेस करताना समोर जे गावदेवी अंजूर संघ आहे, 2 षटकामध्ये काय होणार आहे पाहूया आपण. मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे आदर्श मित्र म्हणेल, गुरुज मी म्हणेल, कारण की गेले 30 वर्षापासून जो भिवंडीचा इतिहास क्रिकेटचा आहे संपूर्ण त्यांच्याकडे आहे, असे आमचे गुरुवर्य डॉक्टर गवली सर. धन्यवाद संदेश पाटील भिवंडीकर. 48 धावा झाल्या, त्याने 49 धावांचं लक्ष्य, एक चांगलं लक्ष ठेवलंय. आपण धावफलकावर जर नजर टाकली तर आज आतिश पाटील संघाचा जो आधारस्तंभ आहे त्यांनी थोडीशी निराशा केली होती, 0 बाद झाला होता. त्यानंतर संघाचा कर्णधार आतिश भांबरे यांनी बॅक टू बॅक 2 षटकार मारले होते आणि संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जातोय असं वाटत असताना दुर्दैवरित्या धावबाद झाला होता. त्यानंतर मोर्चा सांभाळला होता, अँकर रोल केला होता वैभव याने, ही चांगली फलंदाजी केली वैभव याने. आज 27 धावांची खेळी केली होती 12 चेंडूमध्ये आणि त्याला एक चांगली साथ दिली होती, ती म्हणजे यतीने, मात्र यतीने थोडी संत खेळी केली होती. त्यानंतर मात्र जास्त खेळी करता आलेली नाही, ती प्रत्येक जास्त संधी मिळालेली नाहीये,
पण मात्र आपल्या संघाला चांगली धावसंख्या उभी करण्यात यश आलेलं आहे. श्रीमाता वर्ल्ड संघाला 48 धावा आणि लक्ष्य जे असणार आहे 49 धावांचं. आवश्यक धावगती आस्किंग रन रेट जर आपण बघितलं 12.25, एक चांगली धावगती. कारण जेव्हा आपण पाहतोय की वन डे क्रिकेट सामना असतो तेव्हा लक्ष जर आपण 300 धावांपेक्षा जास्त ठेवलं तर एक चांगलं लक्ष ठेवू शकतो. ट्वेंटी क्रिकेटमध्ये लक्ष जर 180 पेक्षा जास्त असेल चांगलं लक्ष, आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये लक्ष 10 पेक्षा जास्त धावांचं असेल तर एक चांगलं लक्ष. हे पाहू शकता आपण एरियल बलून. युवा अधिकारी युवा सेना ठाण्याला ग्रामीण आमचे सन्माननीय दिना पाटील साहेब यांचं त्यावर नाव आहे. आणि ह्या एरियल बलूनला जर डायरेक्ट हिट झालं, फलंदाजाने जर डायरेक्ट हिट केलं तर 11,000 रुपयाचं पारितोषिक फलंदाजाला मिळेल. आतापर्यंत कुठल्याही फलंदाजाने डायरेक्ट हिट केले नाही किंवा कुठल्या फलंदाजाला संधी आतापर्यंत मिळाली नाही. मात्र अजूनही संधी आहे. अजून या स्पर्धेचे 3 दिवस बाकी आहेत. 26 तारखेला अंतिम सामना खेळला जाणार आहे. हॅलो. आई देवी वडुनगर संघाने संपर्क साधायचा आहे. आई देवी वडुनगर संघाचे कर्णधार आपण संपर्क साधायचा आहे. वेळे संदर्भात आम्हाला सहकार्य करायचं आहे. हा सामना संपल्याबरोबर या सामन्यातील विजेता संघ आणि आपल्या संघामध्ये नाणेफेक होईल, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. हा सामना जिंकलेला संघ क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल. ग्रामीण क्रिकेटचा जर आपण विचार केला तर फक्त 8 संघांचं आव्हान आतापर्यंत जिवंत राहिलेलं आहे. बाकी सर्व संघ या स्पर्धेच्या बाहेर गेलेले आहेत. त्यामुळे सर्वप्रथम गावदेवी भिनार, दुसरा संघ एकविरा मानकोली, आणि आज जे 3 संघ आहेत शिरोमाता वर्ल्ड, गावदेवी अंजूर आणि आई देवी वडुनगर, आणि उद्या जे 3 संघ लढत देतील त्यामध्ये एक स्वयंभू पायगाव, अष्टविनायक ठाकूरपाडा, त्याचबरोबर वीर तानाजी दापोडे स्थानिक संघ. म्हणजे एकंदरीत 8 संघांचं आव्हान हे अजूनही जिवंत आहे. एकोणपन्नास धावांचं लक्ष आणि क्षेत्ररक्षण लावलं जातंय. ते शिरोमाता वर्ल्ड संघाकडून आमचे तिन्ही पंच हे मैदानात प्रवेश करतायत. पंच दिनेश नाईक आणि पंच रुपेश सावंत. आमचे तिसरे पंच यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. पंच अफत रईस, त्याचबरोबर पंच शाहिद मोमीन. आई देवी वडुनगर संघ कर्णधाराने संपर्क साधायचा आहे. आज वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करायचं आहे, कारण आजही आमचे 10 सामने आहेत. आज वेळेसंदर्भात पंच वेळोवेळी सूचना देणार आहेत. जर वेळेसंदर्भात आपण जर योग्य ते आम्हाला सहकार्य दिलं नाही तर मात्र आपणास पेनल्टीचा सामना करावा लागेल. अंजूर संघाने बरोबर अगदी 20 मिनिटात आपले 4 षटके पूर्ण केलेली आहेत. वैशिष्ट्यपूर्ण असं की विश्वास मात्र जेव्हा गोलंदाजी करतो तेव्हा फार षटक लवकर पूर्ण करतो. कित्येक वर्ष मी पाहतोय. वेलकम दिनेश चौगुले, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपल्या संघाचंही हार्दिक स्वागत आहे. आपला संघ क्वार्टर फायनल मध्ये आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. टाइम सेट केलेला आहे. सामन्याला सुरुवात होणार आहे. गोलंदाजीसाठी संघाचा कर्णधार आतिश भामरे सलामीची जोडी खेळपट्टीवर. मुकेश आणि जितू.
क्षेत्ररक्षण बघितली तर एसटी यशक एसटी पासून थोडासा दूर शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट पॉइंट शॉर्ट कव्हर मिड ऑफ वाईडिश एक मिड ऑन स्टेटर त्यानंतर एक शॉर्ट मिड विकेट शॉर्ट फाईन लेग दोन क्षेत्ररक्षक सीमारेषेवर एक लॉंग ऑन आणि एक डीप मिड विकेट. आतिश पहिला चेंडू भिरकावून दिलेला आहे कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये आणि एका टप्प्यानं हा चेंडू स्ट्रेट लॉंग ऑन सीमा पार चौकार. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता परफेक्ट हा बॉल चेंडू लॉफ्ट केलेला होता आणि चेंडू एका टप्प्याने लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे. 4 धावांसाठी चौकार. चौकारने खातं उघडतोय मुकेश चौकारने खातं उघडतोय आपल्या संघाचं. 49 धावांचं लक्ष्य आहे. पुन्हा एकदा आतिश राईट आर्म ओव्हर द विकेट याला पुन्हा एकदा भिरकावून दिलेला आहे लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. भिरकावून दिला होता लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. संघाचा कर्णधार नॉन स्ट्राईक एनलाय जितू मला वाटतं त्याने सल्ला दिलेला असावा मुकेश आज की आक्रमक फलंदाजी करण्याचा. जो एरियल बलून आहे बलूनला जर चेंडू डायरेक्ट हिट झाला 11,000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. मात्र एक गोष्ट आहे बलूनला चेंडू लागल्यानंतर जर चेंडू त्या स्थितीमध्ये सीमारेषेच्या बाहेर डायरेक्ट गेला तर षटकार होईल. मात्र चेंडू जर आतमध्ये राहिला तर मात्र आपणास धावा पळून घ्यायचे आहेत. आपण किती धावा घेऊ शकता ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. फक्त झेल घेतला जाणार नाही बलूनला स्पर्श झेलला बलून जर हिट झालं तर मात्र तो झेल पकडण्यात येणार नाहीये लक्षात घ्यायचंय. ही गोष्ट प्रत्येक कर्णधाराने खेळाडूने लक्षात घ्यायची आहे. 2 चेंडूमध्ये 10 धावा एक दमदार सुरुवात. आतिश यावेळेला मात्र टर्न करतोय चेंडू थोडासा वळवतोय पुल करण्याचा प्रयत्न चेंडू मात्र वळतोय. एक धाव मात्र मिळते. पंचांचा काय इशारा येतोय बघायचा बाईकचा इशारा येतोय. एक अवांतर धाव मिळते आणि धावसंख्या होती 11. 49 धावांचं लक्ष्य आहे उपांत्यपूर्व फेरीमध्ये पोहोचण्यासाठी म्हणजे क्वार्टर फायनल मध्ये पोहोचण्यासाठी. आज छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भादवड टेमगरपाडा या ठिकाणी ठीक 6 वाजता MLA ट्रॉफी जी आहे आमदार चषकाचा लॉट आहे. सर्व कर्णधारांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे लॉटसाठी. आतिश याला मात्र फोर्स केलेला आहे वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. सतरा धावा झालेल्या आहेत. दमदार सुरुवात बघायला मिळते कारण समोर जे लक्ष्य आहे ते 49 धावांचं लक्ष्य आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल सुरुवात. आतिश याला मात्र हेलिकॉप्टर ड्राईव्ह केलेलं आहे कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. पंचांचा काय इशारा आहे ते बघायचा आहे. 4 धावांसाठी चौकार.
हेलिकॉप्टर ड्राईव्ह खेळला होता आणि चेंडू वाईट ऑफ लॉंगॉन सीमारेषेच्या बाहेर एका टप्प्याने गेला होता. 4 धावांसाठी चौकार आणि धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या होती 21. पहिल्या षटकात एक दमदार सुरुवात केल्यामुळे यानंतर आवश्यक धावगती जी आहे, आस्किंग रन रेट आहे, तो थोडा कमी होणार आहे. अतिश मागला ठरतोय. याला मात्र शॉर्ट ऑन पूल डीप स्कोर एक सीमापार षटकार. झेल घेण्याची संधी ही फक्त प्रेक्षकांना नाही, खेळाडूंना नाहीये. कदाचित त्यांच्याकडनं डबल दंड वसूल करण्यात येईल खेळाडूंनी जर झेल घेतला सीमारेषेच्या बाहेर तर. सत्तावीस धावा झालेल्या आहेत, म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त पल्ला पार केलाय पहिल्याच षटकामध्ये. 49 धावांचं लक्ष्य आहे. आता मात्र जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे 22 धावांची, म्हणजे 18 चेंडू आणि 22 धावा सोबत समीकरण राहिलेलं आहे. सामना जेव्हा सुरू झाला तेव्हा आवश्यक धावगती होती 12.25. पहिल्या षटकामध्ये 27 धावा आणि आता मात्र आवश्यक धावगती खूप कमी झालेली आहे, 7.33. 18 चेंडू आणि 22 धावा. वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे दोन्हीही फलंदाज सकारात्मकतेने खेळताना दिसत आहेत. दोघांनी आपण पाहतो, मुकेश याने एक षटकार मारलाय, चौकार मारलेला आहे आणि जीतू याने सुद्धा 2 षटकार आणि चौकार मारलेला आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी कोणी ते बघायचंय. मला वाटतं आतिश पाटील. जेव्हा पॉवर प्ले मध्ये अशा प्रकारची गोलंदाजी होते तेव्हा एक मानसिक दबाव असतो संघावर, क्षेत्ररक्षकांवर, खास करून दुसरा जो गोलंदाज त्याच्यावर सुद्धा असतो. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू बॅटच्या पाट्यात येत नाही. शॉट फाईन लेगला येतोय. तोपर्यंत मात्र फक्त स्ट्राईक रोड होते. बॅटला स्पर्श केला होता. बॅटला स्पर्श केल्यानंतर चेंडू पायावर आदळलेला होता आणि फाईन लेगला आला होता. शॉर्ट फाईन लेगला आणि त्यावर मुकेश एक धाव पूर्ण करतोय. धावसंख्या होती 28. 49 धावांचं लक्ष आहे उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी. याला मात्र सोडून दिलेला आहे चेंडू. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या होती 29. आता मात्र जिंकण्यासाठी फक्त 20 धावांची आवश्यकता आहे. आतिश याला मध्ये इम्प्रोवाइज फटका. एबी डिव्हिलियर्स तिलकरत्न दिलशान डिफाइंड सुनापार चौकार. आवश्यकता आपण एबी डिव्हिलियर्स तिलकरत्न दिलशानच्या हाताने फटका खेळला. जितू काहीतरी नवीन करत असतो. याला पुढे येऊन थोडासा फोर्सचा फटका खेळलेला, शॉर्ट अंपूर केलेला चेंडू जातो मिड विकेटला. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली होती, मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. एकच धाव मिळते. धावसंख्या झाली 34. जितूचा काहीतरी नाविन्य करण्याचा उद्देश असतो. कित्येक वेळेला सीमारेषेवर एका हाताने झेल घेण्याचाही प्रयत्न करीत असतो. याला मात्र रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न. याचबरोबर फलंदाज बाद. याला म्हणतात खेळाडू वृत्ती, स्पोर्ट्समनशिप. कुठल्या प्रकारे पंचांकडे बघितलेलं नाही, पंचांच्या निर्णयाची वाट बघितलेली नाहीये आणि मुकेश याने मैदान सोडलेलं आहे. हे प्रत्येक खेळाडूने करणं फार गरजेचं आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमॅन. सचिन तेंडुलकरला जेव्हा आपण
बघितलेला असेल तेव्हा नक्की तुम्हाला जाणवत असेल की क्रिकेट हा सभ्यग्रस्तांचा खेळ आहे. मुकेश यांनी सुद्धा कुठल्या प्रकारे पंचांकडे बघितलं सुद्धा नाही, पंचाच्या निर्णयाची वाट बघितलेली नाही आणि मैदान सोडलेलं आहे. आता कुणाल येतोय, 34 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे 15 धावांची आवश्यकता आहे. याला फक्त टर्न केलेला आहे, हलक्या हाताने फक्त स्क्वेअर लेगकडे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. तोपर्यंत फक्त संधी मिळते कुणाला स्ट्राईक रोटेट करण्याची, आपलं खातं उघडण्याची. धावसंख्या झाली 35. आता मध्ये जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू आणि 14 धावा, म्हणजे प्रत्येक चेंडूला 1 धाव असं समीकरण आहे. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न, मात्र निर्धावच्या रूपात चेंडूची समाप्ती. आता मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आता ज्यांचं आगमन झालेलं आहे ते म्हणजे सहकारी समालोचक भिवंडीचा बुलंदाबाज मोहन भोईर यांच्या माहितीसाठी की 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. काय होतंय हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक भिवंडीचा बुलंदाबाज मोहन भोईर. धन्यवाद गवळी सर. आलेल्या सर्व मान्यवरांचं, उपस्थित पाहुण्यांचं आजच्या स्पर्धेमध्ये मी मनापासून स्वागत करतोय. विघ्नहर्ता विघ्नेश्वरा, कलेचा आणि विद्येचा देवता, 64 कला आणि 14 विद्यांचा अधिपती गणराज याला नमन करून आजच्या शुभ कार्याला मी सुरुवात करतोय. मित्र, पहिला सामना आज पाहतोय 2 संघामधून शिळू माता वळ आणि गावदेवी अंजूर. विजयासाठी जे लक्ष्य आता फक्त आणि फक्त 12 चेंडू आणि 14 धावा, एक सोपं समीकरण गावदेवी अंजूर या संघासाठी. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय, सुरुवात होतोय. आपण पाहिलं विजयासाठी जे 48 धावांचं लक्ष्य, एक उत्तम सुरुवात 2 षटकांमध्ये आपण पाहिली. अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाइट क्रिकेट पाहिलं. आता विजयाचं जे गणित आहे ते सोपं झालेलं आहे. 12 चेंडू आणि फक्त 14 धावांची गरज. तिसऱ्या षटकाला प्रारंभ, सुरुवात. संघातील महत्वाचा गोलंदाज प्रशांत. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी या ठिकाणी कोणाल याला. नॉन स्ट्राईक साठी जितू. 12 चेंडू आणि 14 धावांची गरज. दोन्ही षटकांची अंतिम धावसंख्या होती ती 35. विजयासाठी आता माझं जे लक्ष ते फक्त आणि फक्त 14 धावांचा 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रशांत टू कुणाल. एक सुरेख फेक झाली होती, फलंदाज थोडासा चप्पल झाला, लेगस्टम्पच्या थोडासा बाहेरचा चेंडू. रुपेश सावंत पंच यांच्याकडून वाईट करे अवांतर दाबी. अवांतर धावणे संघाची धावसंख्या एकदम पुढे सकते. धावसंख्या होती ती 36. आता फक्त आणि फक्त 13 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता मात्र एक सुंदर फेक झाली होती, अतिशय प्रतिम फेक आपण पाहिली. लेंथ लाईनचा स्टंपच्या वरून चेंडू गेला होता. फलंदाज थोडासा फ्रंट राऊंड चेंडूला हुक काढण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू, धावसंख्या असतील. संघातील सर्वात महत्वाचा गोलंदाज आहे प्रशांत. एक उत्तम गोलंदाजी आपण पाहतोय प्रशांत द्वारा. पुण्याचा प्रशांत सज्ज मार्ग पंचांकडे गाठ घेतो. राईट नम ओव्हरचा मारा. मात्र थोडंसं चेंज ऑफ द पेस, परिवर्तन होतं चेंडूमध्ये. ऑप्शनच्या मात्र बाहेरचा चेंडू, दिशाहीन चेंडू स्क्वेअर मारा. पंच पुन्हा एकदा वाईट चिकून केले. अवांतर दाबी. अवांतर दोन संघात धावसंख्या आलूची एकदम पुढे सगळ्या धावसंख्या होते ती 37. आता विजयासाठी जे लक्ष्य आहे ते फक्त आणि फक्त 12 धावांचं. 11 चेंडू आणि 12 धावा. जी आवश्यकता आहे ती फक्त आणि फक्त 11 धावांची. पुन्हा एकदा सुरेख फेक ऑफचा थोडासा बाहेरचा, पुन्हा एकदा चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपूर्ण पंच लेग बाईक चिकून करते का
एक धावणी संघाची धावसंख्या एक धावेने पुढे सरकते 38. 38 लॉस ऑफ 1 विकेट अँड थर्ड ओव्हर प्रोग्रेस. विजयासाठी आता 10 चेंडू आणि 11 धावांची गरज. चेंडूला सुंदर असं पुल केलं सक्सेल बॅकवर्ड स्क्वेअर सीमेच्या बाहेर जाणार आपण चौकार सहजगत्या चेंडू सीमाच्या बाहेर जातो. कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नव्हतं आणि पहिल्या बॉन्ड्सवर चेंडू सीमाच्या बाहेर जातोय. चौकारण समीकरण बदलतं. आता मात्र विजयासाठी जे लक्ष आहे ते फक्त आणि फक्त 7 धावांची आवश्यकता. गावदेवी अंजुरा संघ खरोखरच उत्तम कामगिरी करतो या स्पर्धेमध्ये. त्या संघाला विशेष करून गावदेवी अंजीर फोर्टिफिकेशन संघातील नामांकित खेळाडू राजेश पाटील यांच्याकडून शुभेच्छा. धन्यवाद राजेश पाटील. प्रशांत चेंडूला फोर्स केलं. वाड शॉट. सुंदर फटका. प्रेक्षणीय फटका. जबरदस्त फटका. आपलातून फटका. खराब चेंडू. विजयासाठी फक्त आणि फक्त आता 1 धावेची आवश्यकता आहे. खराब चेंडू. उत्तम फटका. आपण पाहिला चेंडू मिडविकेट सीमेच्या बाहेर जाणार जवळ षटकार आपण पाहतोय. आणि आता विजयासाठी फक्त आणि फक्त 1 धावेची आवश्यकता. आता मात्र एक सुरेख पीक झाली होती. लेंथ लाईनचा चेंडू आपण पाहिला. चेंडू थोडंसं क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क नाही. धाव नाही. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. विजयासाठी फक्त आणि फक्त 1 धावाची आवश्यकता आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. सर कसं प्लेसमेंट केली ते चेंडूला आणि सहजगत्या 1 धाव अर्जित होते आणि 1 धावेने विजय संपादित होत आहे गावदेवी अंजूर या संघाचं. हार्ड लक शिरोमातावाड अँड गुड लक गावदेवी अंजूर. तर अभिनंदन गावदेवी अंजूर. अभिनंदन विश्वास म्हात्रे. अभिनंदन कॅप्टन जीतू. अभिनंदन मुकेश. अभिनंदन सुनील घरत. आणि हार्ड लक शिरोमता वळ. हार्ड लक आतिश पाटील. आतिश भामरे. प्रशांत. प्रतीक भोईर. मॅन ऑफ द मॅच ज्याने 31 धावांची विस्फोटक खेळी केली तो गावदेवी अंजीर संघाचा कर्णधार जीतू. पहिल्यांदा या ठिकाणी नाणेफेक होईल. जितू लक्षात घ्यायचं. पहिला नाणेफेक होईल. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येईल. दोन्ही संघाच्या कर्णधाराने यायचंय. जुन्या चेंडूची फेक करायचे प्रेक्षक. मला वाटतं खेळाडू चेंडू घेतलेला आहे. त्या खेळाडूला विनंती आपण चेंडूची फेक करायची आहे. मी मान्यवर कक्षामध्ये उपस्थित ग्रामपंचायत दापोटीचे माजी उपसरपंच तसेच न्यू फोर्टीचे उपाध्यक्ष ज्यांनी या स्पर्धेसाठी अपार मेहनत घेतलेली आहे देवानंदजी पाटील, तसेच आमचे सन्माननीय महेंद्रजी पाटील जे ओंकार युवा सेवा संस्थेचे कार्याध्यक्ष आहेत आणि दिव्यामृत ड्रिंकिंग वॉटरचे प्रोप्रायटर आहेत. या मान्यवरांना विनंती करतो की आपण आपले शुभास्ते नाणेफेक करायचे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचंय. गावदेवी अंजीर संघाचे कर्णधार
वेलकम महेंद्र शेठ पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. टॉस बॉक्स देवानंदजी पाटील आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. दिनेश चौगुले आई देवी वडनगर संघाचे कर्णधार आपलंही हार्दिक स्वागत आहे. जितू गावदेवी अंजीर संघाचे कर्णधार आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. जितू वेलकम. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये गावदेवी अंजीर संघाचे कर्णधार जितू, त्याचबरोबर आई देवी वडनगर संघाचे कर्णधार दिनेश चौगुले, दोघांनाही ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. आमचे मान्यवर महेंद्र शेठ पाटील मान्यवर कक्षामध्ये, त्याचबरोबर देवानंदजी पाटील हे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये. आणि देवानंदजी पाटील आम्ही विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायचे आहे. का दोघांना कॉईनची माहिती आहे. क्वार्टर फायनलचा सामना आहे. शिवसेना कॉलिंग आहे ते आई देवी वडनगर संघाचे कर्णधार दिनेश चौगुले यांचं, आणि टॉस ही त्यांनी जिंकलेला आहे. मी आमच्या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी आलात, आपला खूप खूप आभार. आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय. दिनेश अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे. मेगा इव्हेंट आहे. सन्माननीय आदित्य ठाकरे चषक 2017 आतापर्यंत अतिशय डॅशिंग अंदाजामध्ये सामने जिंकलेले आहेत. अतिशय महत्वाचा सामना आहे. चुकीला या ठिकाणी माफी नाही. एक जरी चूक केली ते स्वतःच्या बाहेर आपण पडू शकतं. नाणेफेक जिंकलेली आहे. 4 षटकांचा सामना आहे. काय निर्णय आहे. क्षेत्ररक्षण करायचा निर्णय. किती धावून या संघाला थांबवण्याचा प्रयत्न करणार, कारण इन्फॉर्म बॅट्समॅन त्यांच्यामध्ये चांगली फलंदाजी करतात. नो डाऊट तुमचा संघ सुद्धा समतोल संघ आहे. किती धावून थांबवण्याचा प्रयत्न असेल, आणि ही कामगिरी करण्यासाठी या महत्वाच्या सामन्यामध्ये कुठल्या गोलंदाजाकडनं जास्त अपेक्षा असतील. त्यांना कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा आमचा प्रयत्न असेल, आणि हा 4 षटकांचा सामना आहे, त्यामुळे 4ही गोलंदाजांवर जास्त अवलंबून आहे. दिनेश काय वाटलं या स्पर्धेमध्ये खेळताना, कारण तुम्ही कित्येक मेगा इव्हेंट खेळतायत आणि वडनगर गावाचं जेव्हा नाव येतं त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळलं जातं. त्या गावामध्ये जवळपास 12 ते 13 संघ खेळतायत, पण या स्पर्धेमध्ये खेळताना काय वाटतंय. ॲक्च्युलीमध्ये दिना पाटील जी ही ट्रॉफी होते, वर्षानुवर्ष हिची एक पायरी पुढे दिना पाटील साहेब चढत चाललेले. त्याच्यामुळे जर त्यांच्या प्रत्येक वेळेच्या टुर्नामेंटमध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण असते. यावेळेला त्यांनी नाही ठेवले, याच्या आधी डे असायचे. भविष्यात अजून याच्याहून उत्तमात उत्तम सुविधा आम्हाला उपलब्ध करून द्याल. म्हणजे एकंदरीत दिना पाटील साहेबांनी तसेच ओंकार युवा सेवा संस्थेने तुम्हाला एक चांगली संधी उपलब्ध करून दिलेली आहे. नक्कीच. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा. जितू आज पहिला सामना अतिशय डॅशिंग अंदाजामध्ये जिंकलेला आहे, आणि स्वतः कर्णधाराला साजेशी कामगिरी केलेली आहे. आणि सुरुवातीला सांगितलं होतं की विश्वास याचा जो समावेश केलेला आहे, त्याने मात्र एक चांगली गोलंदाजी केली होती. हा महत्वपूर्ण सामना आहे. नाणेफेक तुम्ही हरलेले आहेत. सुरुवातीला फलंदाजी करायची आहे यापूर्वी सुद्धा. तर फलंदाजी करताना तुम्हाला सेमीफायनलमध्ये प्रवेश करायचा आहे. किती धावांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न असणार आहे. आम्ही 60 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. आमच्याकडे 4 ओव्हर आहेत, आणि 4 ओव्हरमध्ये आम्ही जमतेम 6-7 षटकार मारण्याचा प्रयत्न करू. आणि म्हणजे षटकाराने जास्त स्कोअर होते इथं. आणि 60 धावा म्हणजे मला तरी वाटतं आमची बॉलिंग लाईन ती डिफेंड करेल. सलामीला तुझ्यासोबत मुकेश होता. या महत्वाच्या सामन्यामध्ये पॉवर प्लेमध्ये काही बदल करण्यात येईल. बदल तर काही नाही होणार. आम्ही दोघंच ओपनिंगला, आणि आमचा नॅचरल गेम आहे ते आम्ही खेळू. तर या क्वार्टर फायनल मध्ये एक संघर्ष बघायला मिळेल बॅट आणि बॉलचा. मला तरी वाटतं क्वार्टर फायनल नाही, फायनलच आहे. ही जिंकली तर 2 दिवस आपल्याला प्रॅक्टिस करायला भरपूर भेटेल. म्हणून हा सामना महत्वाचा आहे आमच्यासाठी, आणि हा सामना आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर जो सामना होणार आहे क्वार्टर फायनलचा सामना, या सामन्याची नाणेफेक झालेली आहे, आणि नाणेफेक जिंकून आई देवी वडनगर संघाचे कर्णधार दिनेश चौगुले यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे, आणि गावदेवी अंजीर संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. मी आपल्यास कॉमेंट्री बॉक्समध्ये घेऊन जातोय. त्या ठिकाणी आमचे दोन्ही समालोचक सज्ज आहेत. मनोज मोहन भोईर, त्याचबरोबर आमचे संदेश पाटील भिवंडीकर. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद गवळी सर.
आईदेवी वडूनगर संघ नाणेफेक जिंकतो आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. नाणेफेक करताना मात्र पुन्हा एकदा गावदी वेंजुरी संघाला फलंदाजी करायची आहे आणि त्या अनुषंगाने आईदेवी वडूनगर संघाला विनंतीशील विना विलंब आपण आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. मित्र, यानंतर आपण भिवंडी ओपन या स्पर्धेकडे बोलणार आहोत. पहिला सामना असेल बंटी स्पोर्ट्स वर्सेस भिवंडी टायगर या दोन संघामधून. या दोन्ही संघांना एक स्पेशल कॉल असेल, आपण त्या अनुषंगाने पूर्वतरी लागायचा आहे. आलेल्या मान्यवरांचं उपस्थित पाहुण्यांचं पुन्हा एकदा आजच्या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत असेल. मित्र, आपण पाहता सन्मानित श्री आदित्य ठाकरे चषक 2017. सर्वप्रथम भादोळ गावचे समाजसेवक दिनेश तरे आपण आपल्या शुभास्ती गिफ्ट हॅम्पर प्रदान करायचं आहे. जितूयास सुनीलजी मोकल यांच्या शुभास्ते हे एक दुसरे गिफ्ट हॅम्पर प्रदान करण्यात जितूयास. त्यानंतर जे तिसरे गिफ्ट हॅम्पर आहे राजेश पाटील यांच्या शुभास्ते ओंकार युवा संस्थाचे सभासद. त्यानंतर महेंद्र शेठ पाटील यांच्या शुभास्ते ट्रॉफी कार्याध्यक्ष ओंकार युवा सेवा संस्था यांच्या शुभास्ते. सर अभिनंदन जितू, काय वाटलं सामना जिंकल्यानंतर? खूप एन्जॉय केला सामना. आम्ही जेव्हा क्षेत्ररक्षण करत होतो तेव्हा वरच्या पॅव्हलियन मधनं खूप आवाज येत होता म्हणजे, आणि त्या हिशोबाने मी पण एकदम शांत डोक्याने गेलो. आपल्याला माहिती आहे मॅच जिंकायची आहे आणि असा आवाज कधी अंजूरला सहन होत नाहीये.